नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण ॲक्च्युअल समीकरण म्हणजे काय, त्याची उकल काय असते आणि त्यावरील इम्पॉर्टंट PYQs आणि महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरुवात करूया. बैजिक राशी व बहुपदी हा चॅप्टर पाहतोय आपण. लेक्चर 1, 2, 3 मध्ये बैजिक राशी म्हणजे काय, बहुपदी म्हणजे काय, त्याची कोटी काय, बहुपदीची कोटी कशी ओळखायची, यावरचे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर नित्य समानता व महत्त्वाची सूत्रे पाहिलेली आहेत आपण लेक्चर 2 मध्ये. आज आपण त्यावरील देखील जी सूत्रांवर आधारित जी गणिते असतात ती सुद्धा आपण पाहिलेली आहेत लेक्चर 2 आणि 3 मध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत ॲक्च्युअल समीकरण. ॲक्च्युअल समीकरण म्हणजे काय, ॲक्च्युअल समीकरणाविषयी थोडं जाणून घेऊया. तर x + 9 = 13 या समीकरणात एक्सच्या कोणत्या तरी किमतीने या समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतील अशा मांडणीला आपण काय म्हणतोय, समीकरण असं म्हणतोय. आणि ज्या किमतीने एक्स या दोन्ही साईड एक होणार आहेत त्याला आपण त्या समीकरणाची उकल असे म्हणतोय. आता इथे उकल किती येईल, एक्स बरोबर 13 - 9, 4 ही या समीकरणाची उकल आलेली आहे. त्यानंतर आणि उकल शोधणे म्हणजेच समीकरण सोडवणे असा अर्थ होतोय. प्रश्न क्रमांक 1 बघूया आजचा. आता या प्रश्नामध्ये आपण काय करतोय, सुरुवातीला आपल्याला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची, x² + y² ची करायची आहे. म्हणजे x + yचा फॉर्म्युला काय असणार आहे, x² + 2xy + y². हे स्टँडर्ड इक्वेशन आहे, फॉर्म्युला आहे हा. तर इथे आपण याची व्हॅल्यू कशी लिहितोय बघा, x² - 2xy + y² + 4xy असंही लिहू शकतो आपण. म्हणजेच आता या इक्वेशनची किंमत काय येईल, या इक्वेशनची हा असणारा या ब्रॅकेटचा x - yचा² काय येईल, हे इक्वेशन येईल पूर्ण प्लस 4xy. आता इथे काय सांगितलं, आता या साईडला काय लिहूया, x² + y² + 2xy लिहूया. x² + y² + 2xy. हे 2xy या साईडला घेऊया. म्हणजेच काय होईल, x - y ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 4 आहे. 4चा वर्ग 4 × x 4xy - 2xy किती होणार आहे, 2xy होईल. म्हणजे 4चा वर्ग 16 अधिक 2xy म्हणजे 16 अधिक 2 × xy ची व्हॅल्यू किती आहे, 21 व्हॅल्यू आहे 16. आणि या साईडला काय राहणार आहे, फक्त x² + y² राहणार आहे. ही टर्म आपण उजव्या साईडला घेतलेली आहे. 16 अधिक 42 58 आपलं उत्तर येईल. x² + y² 58 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. अशा प्रकारचे चॅलेंजिंग क्वेश्चन या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2, 4 / c + 3 + 9 / c² - 9 = 3 / c - 3 याची उकल शोधा असा प्रश्न आहे. आता इथे c² - 9 ची व्हॅल्यू काय ठेवूया, हा a² - b² च्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये आहे. म्हणजेच आपण c - 3 आणि c + 3 अशी याची उकल लिहू शकतोय. आता ती व्हॅल्यू पुट करूया आपण इथे. 9 / c - 3 c + 3 = 3c - 3. आता इथे आपण दोन्हीकडे c + 3 कॉमन आहे म्हणून 1/c + 3 कॉमन काढतो. आता आत ब्रॅकेटमध्ये काय राहणार, 4/1 + 9 / c प्लस कॉमन काढलेला आहे, c - 3 राहील = 3/c - 3. तिरकस गुणाकार करून घेऊया इथे. तर याचं 4c - 12 + 9 / c - 3 = 3c - 3. हा c - 3 हा c - 3 कॅन्सल होऊन जाईल, दोन्ही साईडला असल्यामुळे तो कॅन्सल होईल. आता इथे शिल्लक काय राहील, 4c - 12 - +9 काय येणार आहे, -3 उत्तर येईल. डिवाइड c + 3 3 c + 3 हा उजव्या साईडला नेऊया म्हणजे काय होईल,
4c minus 3 is equal to 3c plus 3. 4c minus 3, 3c plus 9, 4c minus 3c, 3 plus 9, c ची व्हॅल्यू आली 12. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. इथे फक्त ही स्टेप महत्त्वाची होती. सी स्क्वेअर मायनस 9च्या ऐवजी आपल्याला हे 2 ब्रॅकेट हा फॉर्म्युला यूज केलेला आहे आपण. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 3, 0.06 ब्रॅकेटमध्ये 3x प्लस 50 बरोबर सोडवा असा प्रश्न आहे. 0.06 पुन्हा लिहून घेतोय आपण हे समीकरण. मल्टिप्लाय 0.06 इंटू 3x प्लस 0.06 इंटू 50 बरोबर 21 आलेला आहे. तर हे किती होईल? 18 म्हणजे 6 गुणिले 3 18 होईल आणि पॉईंट नंतर 2 घरे आहेत त्यामुळे 0.18x प्लस 50 गुणिले 6. सुरुवातीला पॉईंट कन्सिडर करायचं नाही. 50 गुणिले 6 किती होणार आहे? 300 होईल आणि 2 पॉईंट नंतर 2 घरे आहेत त्यामुळे इथे आपण पॉईंट दिलेला आहे. म्हणजेच काय आलं? 3 आलेलं आहे व्हॅल्यू. 21 वजा 3 होणार आहे 18 आणि हे 0.18x x बरोबर 18 डिवाइड 0.18. आता हा पॉईंट आपल्याला काढून टाकायचा म्हणून वरती शून्य वाढवतोय आपण. तर हे किती होणार आहे? 100 उत्तर येईल आपलं. x बरोबर 100. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 4, a प्लस 3 डिवाइड a मायनस 6 प्लस a मायनस 2 डिवाइड a प्लस 2 बरोबर 2a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर डिवाइड x स्क्वेअर मायनस 4a मायनस 12. आता हे समीकरण आहे असं लिहून घेऊया. पहिला a प्लस 3 a मायनस 6 प्लस a मायनस 2 a प्लस 2 बरोबर 2a स्क्वेअर प्लस 9. आता या समीकरणाची आपल्याला उकल काढायची आहे. हे कसं करतोय बघा आपण. a स्क्वेअर मायनस 4a मायनस 12 इज इक्वल टू 0. आता हे मायनस 12 याचे असे अवयव करायचे आहेत की त्यांची बेरीज -4 आली पाहिजे. याचे अवयव आपण घेऊया. 6 गुणिले 2 12. इथे मोठ्या मधल्या संख्येचे जे चिन्ह आहे ते आपण मोठ्या संख्येला देतोय. म्हणजे -4चं जे मायनस साईन आहे ते 6ला दिलं आपण. आता इथं मायनस येण्यासाठी इथं प्लस पाहिजे. आता यांची ॲडिशन किती होईल? -4 होईल. आता या 2 व्हॅल्यू असतील आपल्या. म्हणजेच आपण a स्क्वेअर मायनस 6a प्लस 2a मायनस 12 इज इक्वल टू 0 करतोय. इथे a कॉमन काढला a मायनस 6 राहील. इथे प्लस 2 कॉमन काढतोय a मायनस 6 इज इक्वल टू 0. म्हणजे a प्लस 2 आणि a मायनस 6 हे 2 अवयव याचे येतील. ते आपण इथे पुट करतोय a प्लस 2 आणि a मायनस 6. याचा तिरकस गुणाकार करूया. आता याचं कसं होईल? a प्लस 3 इंटू a प्लस 2 प्लस a मायनस 6 इंटू a मायनस 2 डिवाइड a प्लस मायनस 6 a प्लस 2. छेदाला आपण मल्टिप्लिकेशन केलेलं नाही कारण हे दोन्ही साईडचे ब्रॅकेट इथे कॅन्सल होणार आहेत. a मायनस 6 a मायनस 6 a प्लस 2 a प्लस 2 कॅन्सल झालेलं आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. a इंटू a स्क्वेअर होईल. a इंटू 2 2a होईल. 3 इंटू a 3a प्लस 3 इंटू 2 6 होईल प्लस a स्क्वेअर इंटू मायनस 2a मायनस 6a प्लस 12 इज इक्वल टू 2a स्क्वेअर प्लस 9. आता हा a स्क्वेअर 2a स्क्वेअर कॅन्सल होईल. प्लस 2a मायनस 2a कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर इथे काय आहे? प्लस 3 मायनस 6 म्हणजे मायनस 3a होईल आणि हे 6 प्लस 12 प्लस 18 होईल इज इक्वल टू 9. म्हणजेच 18 वजा 9 बरोबर हे -3 इकडे येताना काय होईल? +3 होईल. त्यामुळे 9 इज इक्वल टू 3a म्हणजे aची व्हॅल्यू काय येईल? 3. 9 डिवाइड 3 व्हॅल्यू येईल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. क्रमांक 5, सेम प्रश्न क्रमांक 4 सारखा प्रश्न आहे हा. पण तिथे आपण वर्ग समीकरण ॲक्च्युअल समीकरण कसं सोडवायचं या पद्धतीने शिकलो आहोत. पण स्पर्धा परीक्षांना ज्यावेळी अशा प्रकारचं एक्झाम्पल विचारलं जातं त्यावेळी आपण इथं व्हॅल्यू पुट करून हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. जेणेकरून
काही सेकंदात आपण याचं उत्तर फाइंड करू शकतोय. तर इथे आपण छोट्या व्हॅल्यू ज्या आहेत म्हणजे एक्झाम्पल 3, 4, 5 अशा प्रकारच्या व्हॅल्यू आपण इथे या इक्वेशनमध्ये ठेवायच्या आहेत. सुरुवातीला आपण काय करूया, ही व्हॅल्यू ठेवूया, 3 व्हॅल्यू ठेवूया. 3 व्हॅल्यू ठेवल्यानंतर छेदस्थानाला ती व्हॅल्यू आपण ठेवतोय. म्हणजे 5 डिवाइड किती होणार आहे, 4 होईल. 3 अधिक 1 4 होईल, अधिक 4 3 अधिक 3 6 होईल आणि 3 ची व्हॅल्यू इथे ठेवल्यानंतर इक्वेशन सिंपल येईल. पण 27 आणि -27 या प्रकारच्या संख्या जर आपण इथे ठेवल्या तर हे इक्वेशन अगदीच लेंदी होऊन जाईल. म्हणजेच आपण डोळे झाकून 1 हा पर्याय ठेवू शकतोय. 3 या इक्वेशनमध्ये पुट करूया आणि दोन्ही साईड जर इक्वल येत असतील तर ती त्या समीकरणाची उकल असणार आहे. आता एकतर इथं उत्तर -3 असेल किंवा 3 असेल ते आपल्याला चेक करायचं आहे. आता यांची व्हॅल्यू काय ठेवली आपण, 3 ठेवली आहे. 3चा वर्ग 4 गुणिले 3 अधिक 3 याचं उत्तर किती येईल, 46. 9 अधिक 12 अधिक 3 46 भागिले 24 येईल. 9 आणि 3 12 आणि 12 अधिक 12 24. याचं 2 ने भाग घालवतोय आपण, 23 भागिले 12. आता या साईडचं बाजू आपण सॉल्व्ह करूया. 30 अधिक 16 भागिले 24 46 भागिले 24 म्हणजेच हे इक्वल होत आहेत बाजू, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. ही ट्रिक्स आहे स्पर्धा परीक्षांसाठी. तर या प्रकारची सुद्धा तुम्ही शॉर्ट ट्रिक वापरू शकताय, जेणेकरून अगदी सिंपल वेने ही एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतोय विदाऊट समीकरण यूज करता. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 6. आता या प्रश्न क्रमांक 6 मध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय होतं, तर अंशस्थानी फक्त कोइफिशियंट होते, म्हणजेच फक्त कॉन्स्टंट व्हॅल्यू होत्या. इथे चल नव्हते, म्हणून आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट केलेल्या. आता मात्र इथे काय करावं लागणार आहे आपल्याला, हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर 2x + 3 × x - 5 होईल. तिरकस गुणाकार केला याचा, x + 6 आणि x + 4 होईल. डिवाइड x + 4 आणि x - 5 बरोबर x² + 12. आता या समीकरणाची उकल करायची आहे. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये केली तर त्याप्रमाणेच इथं करायचं आहे. इथं -20 आहे. -20चे असे अवयव करा की त्यांची बेरीज काय आली पाहिजे, -1 आली पाहिजे. म्हणजे 5 गुणिले 4 होईल, त्यांची बेरीज काय येईल. आणि मधल्या संख्येचं जे चिन्ह आहे वजा, ते मोठ्या संख्येला देतोय. आता इथे मायनस येण्यासाठी इथं आपल्याला काय करावं लागेल, प्लस लिहावं लागेल. म्हणजे मायनस प्लस मायनस होईल आणि यांची बेरीज काय येईल, -1 येईल, आपल्याला मिळेल. म्हणजेच काय होईल, x - 5 आणि x + 4 या दोन व्हॅल्यू या कॅन्सल होऊन जातील. x + 4 x - 5 x - 5. इथे काय होईल, आत मल्टिप्लाय करूया. 2x² - 10x + 3x - 15 - x². आता इथे काय होईल, मायनस बाहेर असाच ठेवूया आपण. हा x × x² होईल, x × x x² होईल, प्लस 4x प्लस 6x प्लस 24. डिवाइड आपण कॅन्सल केलेलं आहे, दोन्ही साईड काहीच नाही आहे. x² + 12. आता इथे काय होईल, 2x² - 10x + 3x - 15. हे मायनस साईन आपण आत देऊया. -x² - 4x - 6x - 24 = x² + 12. तर 2x² आहे -x² म्हणजे x² होईल. x² - 10x 3x किती होणार आहे, -7x आणि हे -10 म्हणजे -7 -10 -17x होईल. -15 आणि -24 -39 होईल = x² + 12. हा x² कॅन्सल होईल. 39 इकडे ॲड होईल, इकडे मायनस असल्यामुळे इकडे ॲड होईल, प्लस 12 - 17x 51 वजा 17x. एक्सची व्हॅल्यू काय येईल, 51 भागिले 17 आणि ही वजाची व्हॅल्यू येईल -3. पर्याय क्रमांक आपलं उत्तर असेल एक्सची व्हॅल्यू येईल -3. तर आपण ॲक्च्युअल समीकरणे आणि त्यावरील उदाहरणे आज पाहिली. पुढच्या भागामध्ये आपण वर्ग समीकरण म्हणजे काय आणि वर्ग समीकरणाचे
डिफिकल्ट क्वेश्चन पाहणार आहोत. भेटूया पुढच्या भागात. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका आणि तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.